आज आपण मैदा किंवा सोडा न वापरता अगदी खुसखुशीत असे गव्हाच्या पिठापासून बिस्किट कसे बनवायचे ते पाहणार आहोत। आणि हे बिस्किट आपण ओव्हन न वापरता कढईमध्ये बनवलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, भाग्यश्रीज कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात पहिल्यांदा इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे, त्यावरती चाळणी ठेवलेली आहे आणि आपण हे सर्व जिन्नस या चाळणीवरती टाकून घेऊयात, म्हणजे व्यवस्थित हे चाळून निघतील। तर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ चाळणीवरती टाकून घेतलेलं आहे। हे व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता, आपण पीठ व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे। आपल्याला जितके बिस्किट बनवायचे आहेत त्या प्रमाणामध्ये आपण पीठ कमी जास्त करू शकतो। आता आपले बिस्किट मस्त असे गोड व्हावे यासाठी इथे मी अर्धा कप पिठी साखर म्हणजे दळलेली साखर वापरलेली आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचे आहेत, म्हणजे आपण ज्यावेळेस साखर दळतो त्यावेळेस थोडीफार मोठाली साखर राहू शकते, तर ती मोठाली साखर खाली पडू नये, त्यामुळे ही व्यवस्थित अशी तरंगून राहावी म्हणून मी हे चाळून घेतलेलं आहे। तर इथे आपण हे साखर टाकून देऊयात। आता यामध्ये आपण 2 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे, त्यामुळे काय होतं, आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित असं बाइंडिंग व्हायला मदत होते, म्हणजे एकजीव होतं लवकर। बेसन पीठ टाकणं ऑप्शनल आहे, पण जर टाकलं तर आपले बिस्किट अगदी खुसखुशीत होतात आणि आपलं जे मिश्रण आहे ते पण एकजीव व्हायला मदत होते। तर मी व्यवस्थित असं चाळून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला कोरडं असतानाच पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी 1 मिनिट चांगलं हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते। आता यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी तेलाचं प्रमाण अर्धा कपला थोडंसं कमी तेल वापरलेलं आहे, आणि जर टेबलस्पूनने मोजायचं म्हटलं तर 8 ते 10 टेबलस्पून मी तेल वापरलेलं आहे। तर हे व्यवस्थित आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। तेलामध्ये चांगलं आपल्याला पीठ व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचं आहे। आणि हे पीठ मळताना अगदी कमी, म्हणजे साधारण मी इथे 1 चमचाभर पाणी फक्त वापरून थोडंसं एकजीव करून घेते। जितकं कमी आपण पाणी वापरू तितके आपले बिस्किट खुसखुशीत होतात, जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। तर हे व्यवस्थित आपलं पीठ तयार आहे। आता आपण आपली कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवून देऊयात, म्हणजे आपण केक किंवा बिस्किट बनवत असतो त्यावेळेस ओव्हन किंवा कुकर किंवा कढई प्रीहीटसाठी ठेवतो। तिथे मी 5 मिनिट प्रीहीटसाठी ठेवले। आता आपण याचे बिस्किट तयार करून घेऊयात। तर इथे मी छोट्या गोळे करून याचे बिस्किट करून घेणार आहे। तर आपण लहान किंवा मोठे बिस्किट बनवू शकतो। तर इथे जितकं आपल्याला बिस्किट बनवायचे त्यानुसार गोळा करून त्याला मऊ करून घेतलेला आहे। त्याला व्यवस्थित असं प्रेस करून बिस्किटचा आकार देऊन घेते, आणि व्यवस्थित असा एकसारखा आकार झाला की आपण यावरून थोडीशी नक्षी करून घेऊयात। तर नक्षी तुम्हाला जी आवडेल ती करू शकता। त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस हे बिस्किट बेक होतात त्यानंतर ते दिसायला खूप छान दिसतात, ही नक्षी अगदी सुरेख दिसते। तर इथे मी चमच्या साहाय्याने अगदी सिंपल ही नक्षी तयार करून घेतलेली आहे। तर इथे आपलं पहिलं बिस्किट आपण बनवलेलं आहे। असंच आपण दुसरं बिस्किट पण तयार करून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता, मस्त आपलं दुसरं बिस्किट पण तयार आहे। अशाच आपण बाकीचे बिस्किट पण बनवून घेणार आहोत। मस्त आपण सर्व बिस्किट बनवून घेतलेले आहेत, अगदी एकसारखे, काय छान दिसत आहेत। आता आपल्याला हे बेक करून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे मी कढई आधीच प्रीहीटसाठी ठेवलेली होती, त्यावरचं झाकण काढून यामध्ये आपण बिस्किट ठेवून घेऊयात। तर बिस्किट ठेवण्यासाठी मी एका थाळीला तेल लावून त्यावरती बटर पेपर टाकलेला आहे, आणि त्यानंतर हे बिस्किट ठेवलेले आहेत। आता हे व्यवस्थित आपल्याला 25 ते 30 मिनिट चांगलं बेक करून घ्यायचं आहे। आता झाकण ठेवून आपण हे बेक करून घेऊयात। आपल्या बिस्किटचा आकार बदललेला आहे, वरूनच आपले बिस्किट फुगलेले दिसत आहेत। अगदी मस्त आपले बिस्किट तयार आहेत। तर हे थंड करून मी सर्व करून घेतलेले आहेत। अगदी खुसखुशीत आणि हेल्दी असे बिस्किट तयार आहेत। यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा सोडा किंवा मैदा वापरलेला नाही आहे, त्यामुळे ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत मस्त खा। धन्यवाद।